आई करणे आणि तो भाकरे झाले आमच्या या फुटबॉल गावामध्ये दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य याच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वेगवेगळं धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. आज चौथा दिवस आहे. प्रत्येक स्तरातून या धरणे आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. नुकतेच माननीय आमदार भाकरे त्याबरोबर माननीय आमदार निलेश लंकेश साहेब या ठिकाणी भेटून गेले. लवकरात लवकर सरकारला आपल्या शेतकरी आंदोलनाचा गवाही आणि आपल्या परिषद मागण्या पूर्ण होतील याची शंका नाही. आमच्या प्रमुख या ठिकाणी समोर ठेवणार आहे. तर आमच्या मागे आमच्या प्रवृत्तीच्या अनुसार कमीत कमी 40 रुपयाचा मागणी या ठिकाणी दिला पाहिजे. माझा शेतकरी आत्महत्या करतो कर्ज करून शेतीमध्ये भांडवल खर्च करतो म्हणजे थोडं उत्पन्न मिळालं नाही आत्महत्येशिवाय पर्याय होत नाही. माझा शेतकरी बांधवांनाही विनंती आहे आत्महत्या म्हणजे उचित मार्ग निश्चित नाही. आत्महत्या करू नका. परंतु माझ्या सरकारला विनंती आहे या शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वरती आपल्याला सर्व कर्ज विना अटी विना शर्ती बंद केलेला पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. त्याबरोबर उसाप्रमाणे दुधाला सुद्धा एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंग बदल लागू केला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना केली पाहिजे. दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना जर केली मंडळी माझ्या सरकार माझा शेतकरी राजा खरंच सुखी होतो. शेतकरी राजा सुखी तर देशाची प्रजा सुखी. लाख मारावे परंतु लाखाचा पोशिंदा बरोबर आहे. लाख लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून कोरोना माझ्या सरकार या राज्यामध्ये भेसळ चालू आहे. दुधाची भेसळ नुसते आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये दुधामध्ये भेसळ आहे. भेसळ आणि आपण माझ्या सरकार कठोर पावले उचलावी आणि दुधाची भेसळ बंद करावी. खूप महत्वाची मागणी आहे.